आर्णी शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये एका इसमाची व त्याच्या घराची झडती ठाणेदार पितांबर जाधव यांनी घेतली असता 3 शस्त्रे अवैधरित्या मिळवून आल्याने आर्म ऍक्टचा गुन्हा 22 फेब्रुवारीला दुपारी दाखल झाला. मंगळवार 22 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान पितांबर जाधव व पोलीस स्टाफ पोलीस नाईक नफीस शेख, पोलीस नाईक ऋषिकेश इंगळे, पोलीस अंमलदार अमित झेंडेकर, पोलीस अंमलदार आकाश गावंडे यांना मुखबिरकडून खबर मिळाली की एक इसम हा त्याच्या घरासमोर गुंडागर्दी करून घातक शस्त्रे बाळगत आहे. अशा माहितीवरून ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टाफसह सरकारी पंच यांना पाचारण करून शहरातील प्रभाग क्रमांक 7 येथे जाऊन त्या ठिकाणी एक इसम मिळून आला. त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख अफरोज शेख उस्मान व 21 वर्ष राहणार मोबिनपुरा असे सांगितले. त्यावरून त्याला झडतीचे कारण सांगून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एक लोखंडी फायटर किंमत 300 रुपये व त्याच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये एक लोखंडी धारदार गुप्ती किंमत 600 रुपये तसेच एक मॅन मध्ये तलवारीसारखी दिसणारी लोखंडी धारदार कट्यार किंमत 600 रुपये असा एकूण 1500 रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आला. त्यावरून नमूद आरोपी ताब्यात घेऊन फिर्यादी नफीस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवर भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास किशोर खंडार पोलीस स्टेशन आर्णी हे करीत आहे. नमूद आरोपी यांनी सदर शस्त्रे कोठून व कशाकरिता आणली याबाबत तपास सुरू आहे. आज दिनांक 22/2/2022 रोजी 11:30 वाजता आम्हाला गोपनीय खबर मिळाली की एक इसम नामे शेख अफरोज शेख उस्मान उर्फ भुऱ्या व 21 वर्ष राहणार मोमीनपुरा हा आपल्याकडे काही घातक हत्यार घरामध्ये ठेवून आहे अशा खबरेवरून आम्ही पंचासमक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता त्या घरामध्ये आम्हाला 2 तलवारी मिळून आल्या व एक फायटर मिळून आला. त्या दोन्ही तलवारी आणि फायटर पंचासमक्ष त्याच्या घरातून जप्त करण्यात आल्या असून त्याच्यावर आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करून त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्णी.